कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आवळा हा आपल्या आहारात असायला हवा. आवळा हे एक असं पौष्टिक फळ आहे की त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारण्यास मदत होते, त्वचेचे आरोग्य सुधारते, केस गळती कमी होते आणि आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे. त्यामुळे आवळा हा आपल्या शरीरात जायलाच हवा आणि आपण तो खायलाच हवा. आता सध्या बाजारात सगळीकडे आवळे आहेत आणि आवळ्याचा सीझन चालू झालेला आहे. तर चला आज आपण आवळ्याची रेसिपी पाहतोय. सगळ्यांना आवडेल, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने हे खातील. तर तीच आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. नमस्कार, मी स्वाती, आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर हे पहा, इथे मी 1 किलो आवळे आणलेले आहेत. तर हे बाजारातून आजच आवळे आणलेले आहेत आणि लगेच रेसिपी करायला घेतलेली आहे. तर अगोदर पाण्याने स्वच्छ आवळे धुवून घेतले. तर आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे. तर हे पाण्यात शिजवायचे नाही आहेत. पाण्यात शिजवलं तर त्यातले जे काही जीवनसत्व आहेत ते निघून जातील, त्यामुळे पाण्यात शिजवायचे नाही, आपल्याला वाफेवर वाफवून घ्यायचेत. मी इथे इडली पात्र घेतले, इडली पात्रावर प्लेट ठेवली आहे, खाली थोडंसं पाणी टाकलेले आणि त्या प्लेटवरती हे सगळे आवळे ठेवून घेतलेत, झाकण लावलं आणि आता हे आपल्याला वाफवून घ्यायचेत. तर गॅस चालू केला आहे आणि गॅसवर हे भांडं ठेवलेलं आहे. तिकडे आपले आवळे शिजत आहेत, तोपर्यंत तिकडे आपण तयारी करून घेऊया. 2 चमचे धणे, 1 चमचा सोप, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा मेथी आणि 6-7 काळी मिरी. तर इकडे आपलं हे आवळे शिजत आहेत, तोपर्यंत आपण हे भाजून घ्यायचेत. तर गॅस लावलेला आहे, गॅसवर ठेवली कढई आणि गॅसची स्पीड मिडियम केलेली आहे. आपल्याला मिडियम स्पीडवरच हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर हे सगळे एकत्र करायचं आणि गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर ह्याला हलवत राहायचं आहे, करपू नये. तर थोडा वेळ हे भाजून घ्यायचं. तर बघा, इथे लगेच हे भाजलं गेले, तडतड आवाज येतोय आणि खमंग वास सुटलेला आहे. तर हे आपलं भाजून झालेलं आहे. मी गॅस बंद केला. आता हे आपण काढून घेऊया आणि हे थोडंसं थंड झालं की मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे थोडंसं पसरवून ठेवते म्हणजे लगेच थंड होतं. इकडे हे आपलं भाजायचं होईपर्यंत बघा, इकडे लगेच आवळे शिजलेले आहेत. तर इथे मी चेक करते आवळे शिजलेत का. 5 ते 10 मिनिटामध्ये हे आवळे आपले शिजले जातात. तर इथे पाहूया आपण शिजलेत का. तर हे बघा, आवळे असे मध्येच असे फुलले गेलेत, म्हणजे त्याच्या पाकळ्या बाजूला झालेल्या आहेत, म्हणजे आपले आवळे शिजलेले आहेत. मी गॅस बंद केला आणि आपण हे काढून घेऊया. तर ते कपड्याच्या सहाय्याने काढून घेते, कारण की हे गरम असतं आणि पोळतं, त्यामुळे मी हे कपड्याने बाजूला काढून घेतले आणि एका चाळणीमध्ये हे टाकून घेतले, म्हणजे लवकर आपले आवळे थंड होतील आणि आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल. तर बघा, इथे आवळे थंड झालेले आहेत आणि मस्त शिजलेले आहेत. तर आपण असं थोडंसं हातावर त्याला प्रेस केलं की लगेच त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात आणि सगळ्या सुटसुटीत होतात. ह्याला वेळ लागत नाही आणि ते लवकर मोकळे होतात. तर इथे हे शिजलेले झालेले आहेत. आता हे आपण सगळे मोकळे करून घेऊया, म्हणजे ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या अलग अलग करून घ्यायच्यात. आवळ्याच्या भरपूर रेसिपी आहेत. आपण आवळ्यापासून काहीही बनवू शकतो. आवळा सुपारी, आवळा कँडी, आवळा मुरंबा, आवळा लोणचं. तर आजची आपली रेसिपी आहे, आपण आवळा लोणचं बनवतोय. तर हे पहा, इथे मी सगळं मोकळं करून घेतलं त्या पाकळ्या आणि हे झालेलं आहे. तर आता पुढची तयारीला लागूया. इथे एक मी स्टीलची कढई घेतली आणि स्टीलच्या कढईमध्ये हा आवळा घेतला. तर इथे 6-7 हिरवी मिरची घेतलेली आहे. ही अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि मिरची धुवून झाल्यानंतर त्याच्यात ओलसरपणा राहू नये, त्यासाठी त्याचे देठ काढून घ्यायचे आणि ही मिरची चांगली पुसून घ्यायची. आणि आता ही मिरची मधोमध याचे 2 भाग करायचे आणि छोटे छोटे याचे तुकडे करून घ्यायचे. खूप बारीक करायचे नाही, थोडेसे मोठे असायला हवे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला ही मिरची सगळी चिरून घ्यायची आहे. आणि आता ही मिरची आपण बारीक चिरलेली ज्या आपण आवळ्याच्या फोडी केलेल्या आहेत त्या फोडीमध्ये टाकायचे. 1 वाटी मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही कोणतेही वापरू शकता. गॅस लावलाय, गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि मीडियम स्पीडवर हे आपल्याला चांगलं तेल गरम करून घ्यायचे. तेल चांगलं कडक व्हायला हवं, म्हणजे तेलामध्ये असे हे पहा, इथे कसं असं धूर निघतोय ते त्याप्रमाणे. आणि ते तेल थंड झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले मिक्स करायचे. तर इथे मी बघा हे बोटाने चेक केले, तेल थंड झालेलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण जे जिरे धने हे सगळे मिक्स केलं होतं, तर ते मिक्सरला बारीक करून घेतलं, ते टाकलं. 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे हळद आणि चवीनुसार मीठ लोणच्याला कधीही जास्त लागतं, त्यामुळे थोडंसं हे जास्तच वापरायचं. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे जे काही मसाल्याच्या गुठळ्या म्हणा किंवा मिठामध्ये खडे असतात ते सगळं एकत्र करून घ्यायचं. आणि हे सगळं एकजीव झालं की आता आपण ज्या आवळ्याच्या फोडी आणि मिरची ठेवलेली आहे तर त्यामध्ये हे टाकून घ्यायचे. तर हे पहा, इथे मी हे टाकून घेतलेलं आहे
आणि आता हे चांगलं आवळ्याला मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आवळा, मिरची आणि हे जे आपण सारण तयार केलेलं आहे ते पूर्ण चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. तर बघा इथे आपलं लोणचं तयार आहे. आपण हे लगेच खाल्लं तरी काही हरकत नाही, छान लागतं खायला. असं नाही की आपण 2-4 दिवस ह्याला मुरवायचं आणि नंतर खायचं, तर हे लगेच खाल्लं तरी छान लागतं. हे पहा इथे मी काचेची भरणी घेतलेली आहे आणि जास्त दिवस जर तुम्हाला लोणचं टिकवायचं असेल तर कोणतेही लोणचे असो काचेच्या बरणीमध्येच ठेवायचे, म्हणजे ते टिकले जातात. तर काचेची बरणी मी अगोदर स्वच्छ धुवून उन्हाला वाळत घातली आणि नंतर ती घेतली आणि आता हे लोणचं त्यामध्ये भरून ठेवायचं, म्हणजे आपल्या लोणच्याला काहीही होत नाही, लोणचं वर्षभर टिकतं. तर इथे मी बरणीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर तयार आहे आपलं आवळ्याचं लोणचं. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप छान लोणचं लागतं हे, लहानांपासून मोठ्यापर्यंत खातात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा.